एक ओल्ड एज होम आहे. 2019-20ची गोष्ट आहे. मी त्या ओल्ड एज होमला गेलो होतो. पूर्ण स्टडी केलं. कॅमेरा नव्हते तिकडे. त्यांना विचारलं कॅमेरा का नाही? ते म्हणले आम्हाला आजपर्यंत कोणी दिला नाही. आम्ही कॅमेरा फिक्स केले. ते तिकडे जेव्हा मी पोचलो ना तिकडे, मला एक निगेटिव्ह फिलिंग आली, की हे असं कसं या वृद्धांना ठेवलं जातंय. पहिली गोष्ट ते काय फ्री नव्हतं बरं का. त्या वृद्धांचे म्हणजे मुलं किंवा त्यांच्या घरातले लोकच त्यांना तिकडे ठेवून जायचे आणि ते पैसे द्यायचे. तर जेव्हा तुम्ही त्यांचेच पैसे खाताय किंवा त्यांच्या पेन्शनवरनं करताय, ॲटलीस्ट त्यांना जस्टिस द्या. ते पण तुमच्या आई-वडिलांसारखेच आहेत. पण त्यांना इल ट्रीट केलं पाहिजे. बऱ्याच जणांनी आहे ना त्यांच्याच पेजवर एक कमेंट केलं, की "प्लीज स्टॉप हेल्पिंग देम. हे लोकांना मारतात." मी त्या महिलाला कॉन्टॅक्ट केलं, म्हणजे जिने हे पोस्ट केली होती. ती म्हणली, "हे गुंडे आहेत. जर काही मी तुम्हाला पूर्ण इन्सिडेंट सांगितलं तर मला पण रिस्क आहे." म्हटलं, "तुम्ही काळजी करू नका. आय प्रॉमिस यू तुमच्यावर काही नाही येणार. पण प्लीज माझी मदत करा. काय झालं एक्झॅक्टली?" ते म्हणले, "यांना जेवण व्यवस्थित दिलं जात नाही. मी बाजूला राहते. आवाज येते आमच्याकडे मारायची म्हणजे." मी त्यांना कॉन्टॅक्ट केला. मी तिकडे गेलो. म्हणलं, "हे बघा ताई, आम्हाला असं कानावर बरेचदा आलं आहे, की तुम्ही मारताय. स्टॉप करा, नाहीतर मला लीगल ॲक्शन घ्यावी लागेल. आय एम अ लायसन्स्ड NGO. लायसन्स असो किंवा नसो, मनुष्य म्हणून मी हे चालून देणार नाही." नाही, नाही. नंतर ते जेव्हा आम्ही कॅमेरा इन्स्टॉल केला ना, मी मध्ये लकीली पासवर्ड माझ्याकडे होता. मी त्यांना दिला नव्हता तो. त्यांनी मला 1-2 वेळा मागितला. मी त्यांना म्हटलं, "देतो." कारण का मला अकाउंटेबिलिटी बघायची होती, की काय करतात एक्झॅक्टली. आणि इन्सिडेंट कॅप्चर झाला. एक वृद्ध महिला, त्यांना बांधून ठेवलं होतं असं. ठीक आहे. वृद्धांना सांभाळणं एवढं सोपं नाही आहे. ते अनेकदा विसरतात काय चालू आहे, त्यांचं नाव काय आहे. अनेकदा ते म्हणतात वॉशरूमला जायचं. 5 मिनिटं पहिलेच वॉशरूमला जाऊन तरी परत जायचं आहे. कारण का मन मनपरिस्थिती खराब झालेली असते त्यांची. आपण म्हणतो ना, बाळपण 2 वेळा येतंय. एक वेळा जेव्हा आपण जन्मतो ना, एक वेळा जेव्हा आपलं वृद्धपण येतं तेव्हा. तर त्यांना असं बांधलं गेलं होतं आणि ते उठले वॉशरूम जायला असं. तर ती पडली महिला. तर ती केअरटेकर येऊन तिला एवढं जोरात मारलंय. आम्ही ते बघितलं तोंडावर, इकडे सगळीकडे. आणि म्हणजे असंच पूर्ण निळं व्हायचं त्यांना. तो इन्सिडेंट मग मी म्हणलं आता हे स्टॉप करायला लागेल आपल्याला. तर मी पोलीस कंप्लेंट केली. म्हणजे ऑनरेबल CPंना मी ईमेल केलं. तेव्हा होम मिनिस्टर होते, त्यांना ईमेल केलं. त्यांना म्हणलं प्लीज तुम्ही ह्यांची मदत करा, कारण का गरज लागते. त्यांच्याकडे रेड झाली, सगळं झालं. नंतर माझ्यावर त्यांनी प्रेशर टाकलं इनडायरेक्टली, की तुम्ही प्लीज केस परत घ्या, नाहीतर आम्ही ॲट्रॉसिटी टाकू, हे टाकू सगळं. म्हणजे माझ्यावर एवढा मेंटल प्रेशर होता, की मला माघार घ्यावी लागली. कारण का ॲट लास्ट इवन आय एम सर्वाइव्ह बाय फॅमिली.